सोबत आपले प्रतिनिधी ठाण्यामधून कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, राज्यभरामध्ये हा लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे। ठाण्यामधल्या मतदान केंद्रावरती तुम्ही आहात। नागरिकांची संख्या पाहता मतदानाचा टक्का वाढेल का, काय वाटतंय? जान्हवी, एकंदरीतच आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मतदार राजाचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। मी सध्या मतदान केंद्रावरती आहे आणि आपण पाहताय दोन्ही बाजूला रांगा ज्या आहेत त्या मतदारांच्या लागलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने सर्वच जण आज सकाळीच बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। काही जण मॉर्निंग वॉक करून आलेले आहेत, तर काही जण लवकरच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती आलेले आहेत। महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, या सगळ्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते। सर्वच जण मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस ज्या प्रमाणात मतदान झालं होतं, लोकसभेला मतदान झालं होतं, त्याच्या आधी विधानसभेला जे मतदान झालं होतं त्यापेक्षा टक्का वाढवण्याची ही चिन्ह आहेत। कारण सकाळीच एवढी गर्दी आपण मतदान केंद्रावरती पाहतोय, त्यामुळे कुठेतरी एक सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मतदारांकडून मतदान केंद्रांवरती होताना पाहायला मिळतोय। जिल्हाधिकारी कार्यालय असेल, निवडणूक आयोग असेल, अनेक माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि यालाच उत्स्फूर्त प्रतिसाद आता मतदारांकडून पाहायला मिळतोय। जान्हवी, अगदीच कुणाल, तिथे आपल्याला काही नागरिक दिसत आहेत, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का? एकंदरच त्यांचा कल काय आहे आणि या संदर्भात? नक्कीच दादा, सकाळी आलेला आहात मतदानाला, बाकी नागरिकांना काय आव्हान असणार आहे? सर्वच जण यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल असं वाटतंय? मतदार जागरूक झालाय? सांगू शकत नाही, शेवटी लोकांवर अवलंबून। काका, मतदानाला आलेला आहात, काय नेमकं आव्हान असणार आहे नागरिकांना, बाकीच्या नागरिकांना? नक्कीच जान्हवी, सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती नागरिकांकडून करण्यात येते। ज्याप्रमाणे सर्वच स्तरातून मतदारांना आवाहन केलं जात आहे, मतदान करा, घराबाहेर पडा, याला सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो नागरिकांकडून मिळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये ठाण्याचा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढण्याची शक्यता आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।